नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UDIS प्लस मधील विद्यार्थ्यांचे जे प्रोफाईल आहेत, GP, EP आणि FP आणि त्याची सर्व माहिती ती कशा पद्धतीने अपडेट करायची ती बघत असताना आपण सर्वप्रथम जाणार आहोत UDIS क्रोम मधून UDIS प्लसला आणि तिथे आपल्या शाळेचा आपलं लॉग इन करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2024-25चं काम करतोय आपण म्हणून इथे जाणार आहोत आपण 24-25ला. इथे आपल्या शाळेची माहिती दिसते, त्याला क्लोज करायचंय आणि इथे आपल्याला महत्वाचं काम करायचंय ते म्हणजेच या बाजूला आपल्याला दिसतंय वर्ग, इथे त्यांच्या तुकड्या, मुली, ट्रान्सजेंडर आणि टोटल. आता इथे जर बघायचं झालं तर बघा, इथे आपल्याला इनकम्प्लीट स्टुडंट दिसत आहे. इनकम्प्लीट स्टुडंट मध्ये आपल्याला इतकी मुलं इनकम्प्लीट दिसत आहे. इकडे आपल्याला इथे एक दिसत असेल 6 टोटल मुलं आहेत, त्यापैकी काय झालेले आहेत 3 मुलं आपण कंप्लीट केलेले असेल आणि 3 मुलं इनकम्प्लीट आहेत. या 3 मुलांची माहिती आपल्याला अजून कंप्लीट करायची या वर्गाची बाकी आहे. चला, तर आता हे करत असताना आपल्याला कुठे काम करावं लागणार आहे, तर हे करत असताना आपल्याला व्ह्यू मॅनेज कुठे काम करायचंय, व्ह्यू मॅनेज मध्ये आपल्याला काम करायचं आहे. या व्ह्यू मॅनेजला गेल्यानंतर आपल्याला ही माहिती भरायची आहे. ती भरत असताना आपण एका वर्गाचा नमुना बघूयात. चला, या वर्गाला व्ह्यू मॅनेजला मी क्लिक केलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला काही मुलांची माहिती म्हणजेच 2 मुलांची माहिती कम्प्लिटेड दिसते. कम्प्लिटेड आणि इथे नॉट स्टार्टेड म्हणजे अद्याप आपण इथे काही सुरुवात केलेली नाही. या विद्यार्थ्यांची आपण माहिती काही स्टार्ट केलेली नाही म्हणून इथे GP, EP आणि FP सर्व कम्प्लिटेड दिसते. तुम्हाला ते हिरव्या रंगामध्ये दिसतंय. जे कंप्लीट झालेले आहे ते आपल्याला हिरव्या रंगात दिसते, जे बाकी आहेत ते लाल रंगामध्ये दिसत आहेत. चला, तर आपण सर्वप्रथम आपण या नॉट स्टार्टेडला कम्प्लिटेड मध्ये आपल्याला बदलायचंय म्हणून आपण जाणार आहोत GP ला. GP म्हणजे जनरल प्रोफाईल. विद्यार्थ्याची पूर्ण जनरल माहिती इथे असते. या 1 नंबरला आपण आहोत. या 1 नंबरला असताना इथे सर्वात प्रथम विद्यार्थ्याचं नाव, त्याचं लिंग, त्याची जन्मतारीख आणि त्याचा स्टुडंट ID आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट ID घेत असताना आता मी काय करतोय, इथे मी तो नंबर काय करतोय पेस्ट करतोय, म्हणजे मला पूर्ण नंबर टाकायचं काम पडलेलं नाहीये. मी काय केलं, याच्यासाठी स्टुडंट पोर्टल मधून या वर्गाची कॅटलॉग डाउनलोड, एक्सेल मधला कॅटलॉग डाउनलोड केलेला आहे. या वर्गाच्या मी यासाठी काय केलेलं आहे, स्टुडंट पोर्टल मधून या वर्गाचा कॅटलॉग एक्सेल मधला डाउनलोड केलेला आहे आणि तो डाउनलोड केलेला एक्सेल कॅटलॉग मधून त्याचा स्टुडंट ID मी इथे कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यानंतर पुढची माहिती आपल्याला इथे भरायची आहे, म्हणजे आईचं नाव, वडिलांचं नाव, पालक असतील तर त्या पालकांचं नाव. त्यानंतर त्याचं आधार प्रमाणे नाव आणि आधार नंबर इथे तो काय झालेला आहे ग्रे कलर मध्ये तुम्हाला दिसतोय, तो ब्लॉक आहे, त्याला आपल्याला बदल करता येणार नाही. पत्ता, पिनकोड, नंबर, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आहे, आपण त्याच्या मागील वर्गातच माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे. जर दुसरा नंबर असल्यास तो इथे टाका, ईमेल असल्यास ईमेल टाका, नसल्यास नाही टाकलं तरी काही हरकत नाहीये. इथे जी भाषा आपली मराठी 106 मराठी जी असेल ती भाषा आपल्याला विद्यार्थ्याची इथे घ्यायची आहे. चला, त्याची सोशल कॅटेगरी, त्याचं जात संवर्गानुसार SC, ST, NT, OBC जे असतील ते आपल्याला इथे काय करायचे, सिलेक्ट करायचे. त्या मुलाचा आपण SC आहे, त्याला SC ला सिलेक्ट केलेलं आहे. मायनॉरिटी ग्रुप, जर आपण इथे SC घेतलेलं असेल आणि मायनॉरिटी ग्रुप मध्ये जर का तो असेल किंवा कोणत्याही याच्यातला मायनॉरिटी ग्रुप असेल तर आपण या एरोला क्लिक करणार आहोत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, पारसी, जैन यापैकी जो असेल मायनॉरिटी ग्रुप असेल तो टाकायचा, अथवा 7वा NA नॉट अलाउड. BPL असल्यास BPL ला येस म्हणा. BPL ला येस म्हटलं म्हणजे त्याला अंत्योदयसाठी तो फायदा घेतोय का, हो किंवा नाही. पण हा जर BPL नाहीये तर हा त्याचा अंत्योदय सुद्धा इथे लॉक केला जाते. त्यानंतर EWS असल्यास येस करा, नसल्यास नो. CWSN हा विद्यार्थी नाहीये, पण जर असेल तर काय असेल, इथे जर येस केलं तर पुढचे टॅब ओपन झालेले आहेत, नो जर केलं तर पुढच्या दोन्ही टॅब लॉक झालेले आहेत. जर इथे आपण येस केलं तर त्या विद्यार्थ्याच्या फॅसिलिटी आणि प्रोफाईल मध्ये त्याची माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. इथे नो आले असेल तर ते लॉक झालेलं दिसणार आहे. जर येस असल्यास काय, त्या विद्यार्थ्याचं दिव्यांगत्व कोणत्या प्रकारातील आहे
ते आपल्याला इथे क्लिक करायचं जे असेल त्याला, आणि त्यानंतर त्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार त्याची असणारी टक्केवारी इथे नोंदवायची आहे. त्याला नो केलेलं मी नाही म्हणून भारतीयत्व, त्याचं नॅशनॅलिटी काय आहे, भारतीय म्हणून यस. विद्यार्थी आउट ऑफ स्कूल आहे काय, तर नाही, कारण की तो आपल्या शाळेत आहे. तो आउट ऑफ स्कूल नसल्यामुळे तो आपल्या शाळेत तिथे नो असेल. त्याच्या पुढच्या टॅब ऑलरेडी भरलेले आहेत आणि या सेव्हला क्लिक करायचं. सेव्हला क्लिक केल्यानंतर जनरल डेटा अपडेटेड सक्सेसफुली आलेलं आहे आणि याला आपण क्लोज करायचंय आणि नंतर नेक्स्टला क्लिक करायचंय. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपण आलो आहोत एनरोलमेंट प्रोफाईल. इथे आल्यानंतर विद्यार्थ्याच्या प्रवेशासंदर्भातील माहिती आपल्याला भरायची आहे. इथे सर्वात प्रथम विद्यार्थ्याचा जो क्रमांक आहे आपल्या शाळेत त्याचं नाव नोंदवत असताना नमुना नंबर 1 मधील तो इथे टाकायचा आहे. प्रवेश त्याचा कोणत्या तारखेला झालाय ती तारीख इथे टाकायची आहे आणि इथे त्या आज रोजी आपल्या वर्गामध्ये त्याचा हजेरी क्रमांक, रोल नंबर, वर्गातील तुकडीतील त्याचा हजेरी क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर त्याची भाषा आपण यापूर्वीच बघितलेली होती. 10 जी भाषेत बदल असेल तो लॉक केलेला आहे. इथे लँग्वेज ग्रुप स्टडी बाय द स्टुडंट, इथे जर का तुम्ही माहिती नाही भरली तर पुन्हा आपल्याला भरावी लागते, म्हणून इथे मराठी इंग्लिश इथे सिलेक्ट करून घ्या. दोन्ही लॉक आहेत. स्टुडंट ऍट करंट सेम स्कूल, हो याच शाळेमध्ये विद्यार्थी आहे म्हणून इथे आपण ते ठेवायचंय. नसेल तर स्टडी ऍट अदर स्कूल, नॉट स्टडिंग, पण आपला विद्यार्थी शिकत आहे आपल्याकडेच आहे म्हणून त्याला आपण इथे ठेवलेलं आहे. त्याचा वर्ग लास्ट अकॅडमिक इयरचा, म्हणजे हा वर्ग कोणता आहे त्याचा मागील वर्षाचा, त्या वर्गात तो काय झालेला आहे, प्रमोटेड केलेला आहे, त्याला पास झालेला आहे. प्रमोटेड पास केलेलं आहे, त्याचे पर्सेंटेज इथे लिहिलेले आहेत आणि त्याचे शाळा चालू दिवस मागील वर्षातील किती दिवस शाळेत उजार होता हे आपण हे दिसत आहेत. त्याला आपण सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर हा डेटा सुद्धा एनरोलमेंट डेटा सेव्ह सक्सेसफुली आणि नेक्स्टला क्लिक करायचं. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपण आलेलो आहोत फॅसिलिटी प्रोफाईल. फॅसिलिटी प्रोफाईल मध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण शाळेमार्फत कोणत्या सुविधा पुरवलेल्या आहेत, तर आपण त्या विद्यार्थ्याला फ्री पुस्तकं दिलेले आहेत. फ्री युनिफॉर्म आपण अद्याप दिलेला नाही, दिल्यानंतर त्याला अपडेट करूयात. त्याला मोफत प्रवास आहे का, त्याला सायकल दिलेली आहे का, तो हॉस्टेलमध्ये राहतोय का, त्याला कोणत्या पद्धतीने तुम्ही मोबाईल, कॉम्प्युटर वगैरे दिले किंवा इतर असेल तर या ऑर्डरला तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच फॅसिलिटी प्रोव्हाइड टू स्टुडंट इन केस CWSN. आपण या विद्यार्थ्याला अगोदर मागच्या याला काय केलेलं आपण नो केलेलं आहे म्हणून इथे सर्व ब्लॉक झालेलं आहे. त्यानंतर 4.3.3 स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी आहे काय, तर नाही. पुढचे 4.3.4 स्टडी हॅज बीन स्किल्ड टू ऑटिमस, तो विद्यार्थ्याच्या दृष्टिदोषा संदर्भातील आहे काय, तर डिफिकल्ट हायपरॅक्टिव्ह डिसऑर्डर आहे काय, तर तो नाहीये म्हणून आपण त्याला नाहीला क्लिक केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 4.36, हा विद्यार्थी खूप टॅलेंट आहे, खूप हुशार आहे का, असेल तर त्याला यस करा अथवा नो करा. इथे तो कॉम्पिटिशन मध्ये तो नॅशनल लेवलला किंवा ऑलिम्पिकला गेलाय का, तर इथे आपल्याला नो करायचंय. डज द स्टुडंट पार्टिसिपेट NCC मध्ये आहे काय, नाही, आपलं इथं 34चाच वर्ग आहे, इथे नो आलेला. वेदर स्टडी इन कॅपेबल हँडलिंग डिजिटल डिव्हाइस इन्क्लुडेड द इंटरनेट, तो वापरू शकतोय का, काय वापरू शकतोय, मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट बोर्ड, डेस्कटॉप, प्रोजेक्टर इत्यादी हे जे डिव्हाइस आहेत की त्याच्यावर तो इंटरनेट वापरू शकतोय काय, तर मुलं लहान असल्यामुळे आपण तो मोबाईलला वापरू शकतोय म्हणून आपण इथे त्याला येस सुद्धा आपण घेऊ शकतोय, कारण की तो मोबाईलला अभ्यासाचे व्हिडिओ बघतोय, युट्यूबचा वापर करतोय म्हणून त्याला आपण इथे यस सुद्धा घ्यायला हरकत नाही, कारण की मोबाईल साठी त्याला यस घेत. स्टुडंट हाईट, त्याची वजन आणि उंची या वर्षाची जी असेल ती आपण इथे टाकणं अपेक्षित. त्याचं आपण आता नुकतंच वजन घेतलेलं मुलांचं, त्यानुसार वजन उंची आपण इथे बदलून घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्याचं शाळेपासून म्हणजे विद्यार्थ्याच्या घराचं आणि शाळेचं अंतर 1 किलोमीटरच्या आत, 1 ते 3 किलोमीटर मध्ये, 3 ते 5 किलोमीटर मध्ये किंवा 5 किलोमीटर पेक्षा जास्त 1 किलोमीटरच्या आत असल्यामुळे मी लेस दॅन 1 किलोमीटर घेतलेले. त्या विद्यार्थ्याचे पालक कितवीपर्यंत शिकलेले आई वडील असतील ते शाळेत गेलेले नाहीत का, पहिल्यापासून घेऊया. प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, मोर दॅन हायर सेकंडरी किंवा शाळेतच गेले नाही, या विद्यार्थ्याचे पालक प्रायमरी, मी प्रायमरी घेतले आणि सेव्हला क्लिक केलं. सेव्हला क्लिक केल्यानंतर आता आपण इथे फॅसिलिटी डेटा हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली
आणि आता सर्वात शेवटचा आहे प्रोफाईल. या विद्यार्थ्याचे आपण तिन्ही प्रोफाईल भरलेले आहेत, त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला इथे दिसणार आहे. तुम्ही सर्व माहिती पुन्हा एकदा नजर मारणार आहात, नंतर पुन्हा चेक करून घेणार आहेत. काही बदल असेल तर आपल्याला बॅक जाऊन तो बदल करता येऊ शकतो. तो बॅक कशाने जाणार आहोत, याने. आणि ज्या प्रोफाईल मध्ये आपल्याला बदल करायचा आहे त्या प्रोफाईलला जाऊन तो आपण बदल करू शकणार आहात. अथवा आपण भरलेली माहिती किंवा आत्ताच अपडेट केलेली माहिती बरोबर असेल तर आपल्याला कम्प्लिटेड डाटा, जो सर्वात शेवटी इथे दिसतोय कम्प्लिटेड डाटा, याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर तो पुन्हा आपल्याला एकदा कन्फर्मेशन विचारणार आहे आणि त्याने कन्फर्मेशन आपण शुअर आहोत म्हणून आपण ओकेला क्लिक केलंय. अशा पद्धतीने डाटा कम्प्लिटेशन इज कम्प्लिटेड. ओके, आणि याला नेक्स्ट स्टुडंटला क्लिक करायचंय म्हणजे पुढचा विद्यार्थी आपल्या नजरेसमोर निश्चित अपेक्षा करतो. अशाच पद्धतीने हे पूर्ण करत असताना प्रत्येक वर्गाची माहिती पूर्ण करावी लागणार आहे. इथे तुम्हाला लगेच अपडेट दिसत नाही. स्टुडंट पोर्टल प्रमाणे इथे लगेच अपडेट दिसत नाही, त्याला थोडासा अवधी जातो. अवधीनंतरच आपल्याला इथे कंप्लीट झाल्यानंतर इथले हे जी 3 मुलं तुम्हाला आता झालेले मुलं दिसत आहेत ते नंतर तुम्हाला दिसतील. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाचं हे काम आपण पूर्ण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला पूर्ण शाळा फायनलाइज करावी लागते. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. आपल्या इतर शिक्षक मित्र, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा. त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.